आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ही खीर अशी जयंतला पण आवडली पाहिजे, मज्जा येईल। धन्यवाद ताई। तुम्हाला एक सांगतो, कित्येक वर्ष इथं मी काम केलं, पण एवढ्या आपुलकीने मला कोणी खायला दिलं नाही हो। खरंच तुमचं मनापासून धन्यवाद हो। देव तुमचं भलं करो। दादा हो, तुम्ही थँक्स कशाला म्हणताय? उलट तुम्ही मी बनवलेल्या पदार्थाला दाद दिलीत हेच खूप आहे माझ्यासाठी। बरं, मी जाते आता आत। हो। Did you receive the mail? Yeah. Okay. तेच त्यांना फॉरवर्ड कर. Okay. See you. Bye. मॅडम आज कुठे बाहेर गेला नाही? नाही सर। गुड. गेट बॅक टू वर्क. देवा, साहेबांना माझ्याकडून कळलं की मॅडमने खीर दिली होती तर हाकलून देतील, आणि बाहेरून कळलं तरी तंगडे मोडतील। जानू, जानू, आय एम बॅक. जानू. जयंत, आलास तू? काय करेक्ट टायमिंग वर आलास? चल, मला तुला एक गोष्ट दाखवायची। जानू, पण मी आत्ताच आलोय. ये तर जयंत। जानू, काय करतेस? हे बघ, खीर. वाव. स्मेल्स नाईस. एक मिनिट थांब। आता ही टेस्ट कर आणि मला सांग कशी झाली येते। आता जानू, तुला तर माहितीच आहे ना, मी बाहेरून आल्यावर जोपर्यंत फ्रेश होत नाही तोपर्यंत मी काहीच खात नाही. मी नंतर खाते. जयंत ऐक तर, जयंत ऐक ना, मी काय म्हणते, तू तुझ्या हाताने खाऊ नकोस, मी तुला भरवते, मग तर झालं। चल बस आता इथे बस। ओके. वाव, छान झाली आहे खीर जानू. मला तर वाटतं तू एक कुकिंगचं ना फारच मनावर घेतलंस. हो मग जयंत, मला ना हे असे रोज नवीन नवीन पदार्थ करून तुला खायला घालायला खरंच खूप आवडतं, आणि त्याशिवाय गार्डनिंग पण आहे, मग माझं मन अगदी छान रमतं। बरं जयंत ऐक ना। पण जानू, स्विमिंग विसरू नकोस. हो जयंत, आहे माझ्या लक्षात। बरं, एक विचारायचं होतं। जानू, म्हणजे काय आहे ना, वेंकी दादाचं नुकतंच लग्न झालंय, घरातले सगळेच आरतीला भेटलेत, पण आपण त्यांना भेटलोच नाही आहोत। तर मी काय म्हणत होते, ज्या दिवशी तुला सुट्टी असेल त्या दिवशी आपण त्या दोघांना भेटायला जाऊयात का? नाहीतर तुला जर वेळ नसेल तर मी त्यांना इथेच बोलावू का? चालेल? जयंत, अरे जयंत, सावकाश, हे घे पाणी घे। बरं वाटतंय? त्यांना घरी बोलवायचंय? हो, म्हणजे माझ्या डोक्यात असं होतं की आपण त्यांना डिनरलाच बोलवूयात ना, आणि मग त्या दिवशी ते आपल्याकडेच थांबतील, म्हणजे कसं त्यांचा छान असा पाहुणचार करता येईल। कारण एकतर ते 2-3 तास प्रवास करून येणार,
मग असं लगेच कसं त्यांना घरी पाठवून द्यायचं? तर बोलवू त्यांना, चालेल? आणि तुला तर माहिती आहे वेंकी दादा माझ्यासाठी किती स्पेशल आहे. आणि आता त्याच्या आयुष्यात त्याला समजून घेणारी, त्याचं मन ओळखणारी कुणीतरी व्यक्ती आली आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि ही गोष्ट मला छान पद्धतीने सेलिब्रेट करायची आहे. म्हणून म्हणते, बोलवूयात का त्यांना प्लीज? का जानू, का? मी तुला जितकं तुझ्या फॅमिलीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय तितकी तू त्यांच्या अजून जवळ जातेस. आणि त्यात तो वेंकी. जयंत, कुठे हरवलास? मी काहीतरी विचारते तुला. बोलवू का त्यांना इथे? हां, ऑफकोर्स. थँक्यू सो मच. बरं, आता मला माझी एक गोष्ट परत दे. कोणती गोष्ट? जयंत, अरे असं काय करतोयस? वेंकी दादाने दिलेली चमकी मी तुला दिली होती ना, ती तुझ्याकडे आहे. ती आता मला परत दे. म्हणजे कसं आहे, वेंकी दादा आपल्याकडे येणार आहे, ती चमकी जर मी घातली तर त्याला बरं वाटेल ना. जयंत, हो, देतो मी. बरं आता जाऊन पटकन फ्रेश हो. मी बाकीची तयारी करून घेते. काय झालं जयंत? आम्हाला बघून आश्चर्य वाटलं. तुला जानूला चमकी द्यायची आहे ना? तिचा लाडका भाऊ येणार आहे ना, आणि त्याला किती बरं वाटेल ना. जानवीने त्यांनी दिलेली ती चमकी घातली तर. एक मिनिट, पण तो देणार कुठून? याने तर ती चमकी तोडून मोडून टाकली आहे ना. नुसती मोडली तर काय होणार आहे? तर जान्हवीच्या मनात तिच्या लाडक्या भावासाठी जे काही प्रेम आहे, ज्या काही फिलिंग्स आहेत, त्या थोडी ना जाणार आहेत. वेड्या बहिणीची वेडी माया. पण एक मिनिट, लक्षात आहे ना तुमच्या, वेंकी हा काही फक्त जानूचा भाव नाही. रिमेंबर? तो कोणाचा तरी बालपणीचा मित्र पण आहे है ना? आठवतं जयंत?